अमित शहा यांनी शरद पवारांवरती आरोप केले। माननीय उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन्स क्लबचे काय प्रमुख म्हटलं, तरीही या राज्याच्या जनतेनं त्यांचा दारुण पराभव केला। तुम्हाला सुरत जशी महाराजांनी लुटली एका राष्ट्रीय हितासाठी, तसे तुम्हाला गुजरातच्या व्यापाऱ्यांना आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही, हा संदेश लोकसभा निवडणुकीच्या निकालानं अमित शहांना दिलेला आहे आणि त्याचा आक्रोश ते आता करतायत। माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, हे दोन या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातल्या सन्माननीय व्यक्ती आहेत। भारतीय जनता पक्षासारखा खोटारडेपणाच्या मशीन्स लावून आम्ही काम करत नाही। आम्ही ईव्हीएमचे घोटाळे करून, निवडणूक रोख्यांचे घोटाळे करून, ईडी आणि सीबीआयचे घोटाळे करून आम्ही जिंकत नाही। आम्हाला जनतेनं स्वच्छ आणि स्पष्ट मार्गाने विजयी केलेला आहे। काल गृहमंत्र्यांसमोर देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते गृहमंत्री, की महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा, ठोकून काढा, ही कुठली भाषा आहे? एका गुंडाची भाषा तुम्ही वापरताय गृहमंत्री। या राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे। रस्त्यावरती गुंडगिरी सुरू आहे, चोऱ्या माऱ्या सुरू आहेत, महिलांवर अत्याचार सुरू आहे, आणि आपण म्हणताय महाविकास, म्हणजे इतका पराभव तुमचा आरपार गेलाय। देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांच्या नागपुरात महाराष्ट्र ही भाषा सहन करणार